नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काही घरगुती अशा किचन टिप्स, काही टिप्स आणि काही रिव्ह्यूज आयडिया, त्यासोबतच काही क्लिनिंगच्या टिप्स सुद्धा। गॅसवर लिंबू का ठेवायचं, त्यासोबतच पिना आणि साडीची एक सिक्रेट अशी टिप आहे जी तुम्हाला नक्कीच माहित नसेल। त्यानंतर बाहेरगावी जाताना आपल्याकडे वस्तू ज्या आहेत मौल्यवान त्या कशा सांभाळून ठेवायच्या, भरपूर अशा टिप्स आहेत ज्या भरपूर महिलांना उपयोगी पडतील। आणि ॲल्युमिनियमची भांडी अगदी स्वच्छ अशी धुण्यासाठी आपण एक ट्रिक शेअर केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता मी काय केलेलं आहे, कांदे आहेत माझ्याकडे, ते उगवलेले आहेत। या दिवसामध्ये बरेच कांदे असे उगवले जातात। जर ते कांदे उगवले असतील तर ते फेकून देण्याऐवजी किंवा ते चिरून खाण्याऐवजी असे लावून टाका एखाद्या कुंडीमध्ये, जिथे माती तुमची शिल्लक असेल त्यामध्ये। आणि त्याची पात जी आहे ती खूप छान अशी पुन्हा खाण्यासारखी येते आपल्याला। तर ही पात भरपूर वाढली जाते। याला थोडं थोडं दररोज पाणी घालायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता काही दिवसांमध्येच, अगदी 7 ते 8 दिवसामध्ये भरपूर अशी पात याची वाढलेली तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर पुढची आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरची घंटी आहे बघा, त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या टिप्सच्या दररोजच्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि सगळे व्हिडिओज माझे तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील। पुढची आपली टिप आहे ती किचन टिप आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, जेव्हा आपल्या हातामध्ये अशा प्रकारे काचेच्या बांगड्या असतात आणि त्या बांगड्या भाकरी करताना वगैरे किंवा चपातीचं पीठ मळताना, चपात्या वगैरे लाटताना, स्वयंपाकाच्या कुठल्याही कामामध्ये लगेच पुढे आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे काय करायचंय, जी पाठीमागची एकदम बांगडी असेल ना, त्या बांगडी सकट सगळ्या बांगड्या एखाद्या काटीपिनामध्ये अशा पॅक करायच्या, जेणेकरून आपल्या हातातल्या बांगड्या पाठीमागं सरकवल्या की एका बांगडी सोबत सगळ्याच बांगड्या अटकून राहतात आणि पुढे येत नाहीत। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे आपण पाणी जेव्हा घेतो फरशी पुसण्यासाठी, त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे आणि त्यासोबतच चिमूटभर हिंग सुद्धा टाकायचे। तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगतेय, त्या उपायामुळे काय होतं की घरामध्ये आपल्या अजिबात माशा वगैरे होत नाही कधीच, आणि फरशी जी आहे ती अगदी स्वच्छ अशी राहते। आणि निर्जंतुक अशी फरशी ठेवण्यासाठी सुद्धा या दोनही वस्तू खूप जास्त युजफुल आहेत। फरशी जेव्हा पुसत असाल तेव्हा 2 चमचे मीठ पूर्ण पाण्यामध्ये टाका। हे पाणी आपल्या संपूर्ण घराला पुरणार आहे पुसायला। 3-4 रूम जरी पुसायचे असतील तरी सुद्धा तुम्ही या पाण्याने पुसू शकता। यामध्ये फरशीचं लिक्विड मी टाकले, जे मी फरशी पुसण्यासाठी वापरते ते। आणि या पाण्याचं जे मिश्रण आता तयार होणार आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग, खूप जास्त छान होणार आहे। याने फरशी तर स्वच्छ अशी होतेच होते, पण मिठामुळे फरशीवर असलेले जंतू मरतात आणि त्यासोबतच आपल्या फरशीवर माशा, मच्छर अशा प्रकारे काहीही होणार नाही। घर अगदी व्यवस्थित फ्रेश असं राहील। त्यामुळे नक्की हा उपाय एकदा करून बघा, जेणेकरून घराला आपल्या फ्रेश ठेवण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होईल। आणि या पाण्याने पूर्ण घर असं तुम्ही पुसू शकता। दररोज जरी फरशी पुसत असाल तरी सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात हे साहित्य नक्की टाका। पुढची आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी, कारण आपल्या सगळ्यांकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे नेल पेंट असतात। मग साड्या ज्या असतात ना, तर त्या काठाच्या वगैरे असतील तर त्या आपण काय करतो की त्यावरती व्यवस्थित असं मॅचिंग नेल पेंट घेतो आणि मग ते लावतो। पण बऱ्याचदा हे नेल पेंट लावताना काय होतं की आजूबाजूला असं लागलं जातं आणि हे लागलेलं नेल पेंट आपलं निघत नाही। जर आपण लगेच पुसलं तरी सुद्धा ते जरा तरी स्किनला तसंच राहतं आणि मग ते खूप जास्त खराब दिसतं। त्यामुळे काय होतं की आपलं नेल पेंट आहे ना, ते किती व्यवस्थित लावायला गेलं तरी साईडला थोडंफार जातच। तर तसं होत असेल तुमच्याकडूनही तर काय करायचे, थोडंसं आपल्याला वॅसलीन घ्यायचे आणि या नखांच्या साईडने लावायचे, नखावरती नाही। बघू शकता नखाच्या साईडने, जिथे शक्यता आहे ना आपल्या नखाला थोडंसं नेल पेंट लागू शकतं साईडला, अशा जागी आपल्याला लावायचं, म्हणजे नखाच्या आजूबाजूचा जो एरिया आहे ना तिथेच लावायचं, जेणेकरून आपण नखावरती जेव्हा नेल पेंट असं लावू तेव्हा काय होईल की आजूबाजूला जरी नेल पेंट लागलं साईडला तरी सुद्धा मॉइश्चर असल्यामुळे, म्हणजेच वॅसलीनमध्ये जे मॉइश्चर असतं तर त्यामुळे काय होतं की असं ऑइलीनेस येतो स्किनला, असं स्मूथ, आणि त्यावरती आपलं नेल पेंट आहे ते चिटकतच नाही। बघू शकता यावरती आपण नखावरती असं नेल पेंट लावलंय, पण साईडला देखील लागलेलं आहे थोडं। तर हे नेल पेंट आपलं सहजरित्या पुसून काढता येतं आपल्याला। त्यामुळे नक्कीच या वॅसलीनचा वापर तुम्ही करू शकता। खूप जास्त युजफुल ट्रिक आहे। घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा साईडला नेल पेंट लागलेलं पुन्हा निघत नाही,
तर त्यासाठी आपल्याला वेळ भरपूर द्यावा लागतो किंवा मग ते खराबही खूप दिसतं. तर ते टाळायचं असेल तुम्हाला तर नक्कीच या छोट्याशा टिपचा वापर करा व्हॅसलिनचा. आणि व्हॅसलिनवर लागलेलं नेलपेंट कितीही वेळ राहिलं आणि ते वाळलं जरी तरीसुद्धा ते निघतंच, कारण यावरती लावलेलं नेलपेंट जे आहे ना ते असं फिक्स बसत नाही आपल्या स्किनला, कारण स्किनच्या आणि नेलपेंटच्या मध्ये असलेला लेअर असतो तो व्हॅसलिनचा असतो. तर इथे तुम्ही बघितलं असेल की मी आता साईडला लागलेलं नेलपेंट सहज पुसून काढले. असं सहज आपण पुसून काढू शकतो. यापुढची टिपसुद्धा खूप जास्त युजफुल आहे, पण तोपर्यंत तुम्ही मला माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोणकोणत्या भागात किंवा कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर हे जे अंगठ्याला लावलेलं नेलपेंट आहे ना तर ते मला साईडला लागलेलं होतं तरी पुसता आलं नाही. तुम्ही फरक बघितला असेल दोन्हीमध्ये. पुढची आपली टिप आहे, बाहेरगावी जाताना पर्स आपण घेऊन जातो आणि पर्समध्ये मौल्यवान वस्तू देखील आपल्या असतातच. तर मग आपल्याला या पर्सला सांभाळून ठेवणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. पण सहजच कोणीतरी झीप काढली याची किंवा आपण पर्सला असंच साईडला ठेवलेलं असेल तर ती कधीही जीप उघडून त्याची चोरी होऊ शकते पर्समधली. त्यामुळे काय करायचं, एक छोटासा उपाय करायचा आहे. काटीपिन घ्यायची आणि ही काटीपिन घेऊन आपल्याला इथे अशा प्रकारे लावून टाकायची आहे. काटीपिन लावताना काय करायचं की ही जीप जी आहे ती पूर्णपणे बंद करायची आणि आपली जिथे म्हणजे चैन असेल ना तर ती पूर्ण संपलेली असते बघा. आणि त्याचं जे काही हुक असतं आपल्या हातामध्ये, म्हणजे ज्याला धरून आपण पाठीमागे किंवा पुढे करतो ही जीप, तर ते काय करायचं तिथेच आपल्याला ही पिन लावायची आहे. आणि ही पिन लावल्यामुळे बघा ही जीप अशी मागे अजिबात सरकत नाहीये, तर ही इथेच अडकली जाते. कुठेही तुम्ही साईडला जरी पर्स ठेवली तरी सुद्धा याची चोरी होण्याची शक्यता कमी राहते, कारण पिन काढेपर्यंत आपल्याला ते कळलेलं असेल की कोणीतरी आपल्या पर्सला हात लावलेला आहे. त्यामुळे कुठल्याही मौल्यवान वस्तू तुम्ही या बाहेरच्या खप्प्यात जरी ठेवल्या ना तरी सुद्धा पैसे, मोबाईल तुमचं काहीही चोरीला जाणार नाही. आणि या पद्धतीने तुम्ही पर्सला सुरक्षित असं करू शकता. थोडंसं जरी हे ओढलं गेलं तरी आपल्या लगेच लक्षात येतं की इथे कोणीतरी हात लावलाय पर्सला. त्यामुळे पर्स तुम्ही बाहेरगावी घेऊन जात असाल तर या 2-3 काटीपिनाची नक्कीच ही ट्रिक वापरताना, जेणेकरून आपल्याला फायदा होतो आणि आपल्या वस्तू सांभाळून आपण घेऊन जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. पुढची आपली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे घरात असलेले ॲल्युमिनियमचे भांडे साफ करण्यासाठी एक सोल्युशन मी बनवलंय. तर हे सोल्युशन मी याच पॅनमध्ये बनवलं होतं. तर बघू शकता पॅनसुद्धा अगदी स्वच्छ झालेला आहे, म्हणजे सोल्युशन भरपूर स्ट्रॉंग आहे. कसं बनवायचं ते पण सांगते पुढे, पण याचा इफेक्ट कसा आहे ते सुद्धा नक्की बघा. हे सोल्युशन जर तुम्ही दररोजच्या वापरासाठी जरी बनवून ठेवलं तर हे बनवलेलं आहे. मुख्य इन्ग्रेडियंट यामध्ये वापरलेला तो म्हणजे लिंबू. तर लिंबापासून आपण बनवलेला आहे, पण याचा बनवण्याची पद्धत आहे ना ती खूप जास्त मी सोपी सांगितलेली आहे, पण खूप जास्त युजफुल आहे. आणि इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचे आहेत, त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्की पूर्ण बघा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हालाही हे सोल्युशन या पद्धतीने असं स्ट्रॉंग बनवता येईल. आणि हे लावता क्षणी ना ॲल्युमिनियमची कुठलीही भांडी इतके चमकतील की तुम्ही विचारच करू शकत नाही. बघा नवीन असल्यासारखे हे भांडे लगेच चमकतात. मी या सोल्युशनने काय केलं की यामध्ये पॅन पण घासलेला आहे, हा तडका पॅन जो माझा ॲल्युमिनियमचा आहे. आणि दुसरी भांडी म्हणजे आपल्याकडे कुकर वगैरे तर असतातच. बरीच जण म्हणतील की ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका, पण घरामध्ये ॲल्युमिनियमची भांडी ही जरी नाही वापरायची म्हटलं तरी कुकर वगैरे असतातच आणि तर ते आपल्याला वापरावेच लागतात. आपण ते काही फेकून देत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता कुकरला घासण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या स्ट्रॉंग सोल्युशनचा वापर किंवा रेग्युलर भांड्याचं लिक्विड जर तुम्हाला घरच्या घरी हे बनवून ठेवायचं असेल ना तरी बनवू शकता. जास्त क्वांटिटीत बनवावं लागेल. आता हे जे सोल्युशन आहे त्यामध्ये आपण पाण्याचा वापर काहीही केलेला नाही, फक्त लिंबाचा रस वापरलाय. आणि त्यामुळे काय होतंय की दुसरे 2 इन्ग्रेडियंट आहेत, त्यामुळे काय होतंय की यावरती इफेक्ट जास्त होतोय. जर तुम्ही भांडे घासण्यासाठी जरी रेग्युलर हे लिक्विड वापरलं तरी अर्धा वाटी पाण्यामध्ये 1 चमचाभर टाकून तुम्ही ह्या लिक्विडचा वापर रेग्युलर भांड्यासाठी सुद्धा करू शकता. त्यामुळे महिलांचं टेन्शन दूर होणार आहे जर हे लिक्विड तुम्हाला माहीत पडलं तर. त्यामुळे हे लिक्विड मला तरी वाटतंय खूप जास्त फायदेशीर आहे. मी तरी हे बरेच दिवसापासून वापरते, तर मला खूप जास्त छान सुगंधित असे भांडे पण वाटतात. आणि हे फ्रेश लिंबाचं असल्यामुळे हे टिकवून सुद्धा आपल्याला ठेवता येतं. फक्त हे टिकवून जर ठेवायचं असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे की 2-3 चमचे तरी यामध्ये व्हिनेगर थोडंसं ॲड करायचं. जरी लिंबाचं असेल तरी सुद्धा जास्त दिवस टिकवून ठेवायचं आहे, तर मग यामध्ये व्हिनेगर टाकणं गरजेचं आहे जर लिक्विड तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे तर.
पण इथे तुम्ही बघू शकता हे लिक्विड मी ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती लावून हे घासून घेते, तर याचा इफेक्ट एवढा छान येतोय की मला हे लावताना घासताना असं वाटतंय की माझ्याकडे असलेली सगळी भांडी मी काढावेत आणि लगेच घासावेत, कारण खूप जास्त याचा इफेक्ट आहे. तर बघू शकता जे अर्धी बाजू मी घासलेली आहे ना ती पूर्ण चमकायला लागलेली आहे, प्लेन झालेली, आणि जो डलनेस आपल्या ॲल्युमिनियमवरती आलेला असतो तो पूर्ण निघून जातो, नव्यासारखंच हे होतंय. बघा इथे मी घासल्यानंतर तुम्हाला हे भांडं दाखवलेलं आहे, म्हणजे कुकरचं झाकण, आणि हा जो तडका पॅन हा सुद्धा हलक्या हातानेच घासलेला आहे. यासाठी मी तारेची घासणी नाही वापरली, कारण यावरती स्क्रॅचेस पडतात, तर मी वापरलेला आहे प्लेन असं स्क्रबर. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर असे घाण झालेले खराब झालेले हे भांडे असतील ना, तर ते घासायचे असतील तुम्हाला, तर हे सोल्युशन नक्की बनवा. हा पॅन इतका खराब होता आणि मी सोल्युशन बनवण्यासाठी पॅनचाच वापर केला आहे. बघू शकता हे कसं बनवायचं ते आपण बघतोय. अर्धा लिंबाचा रस घेतलाय मी, अगदी थोड्या प्रमाणात बनवले मी, आणि त्यामध्ये माझे 2 भांडे घासून पण झाले. बघू शकता अर्ध्या लिंबाचा रस घेतला मी आणि त्याला थोडंसं आता गरम करायचे, आणि यामध्ये काय करायचं की पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा टाकायचा आहे. दोन्हीपैकी एक कोणतंही टाका. घरात एक्सपायर झालेला जरी तुमच्याकडे सोडा असेल ना, तरी त्या सोड्याचा सुद्धा इथे वापर करू शकता, जेणेकरून आपल्या सोड्याचाही वापर होतो आणि पैसेही वाया जात नाहीत. शिवाय आपल्याला तो फेकून द्यायची गरज लागत नाही. आपल्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकतो. किंवा मी आत्ता हातामध्ये पकडलेली जी पुडी आहे तर ती सुद्धा 10 ते 15 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात, जी स्वस्तात मिळणारा सोडा आहे, तर तो सोडा वापरू शकता तुम्ही सुद्धा. आता यामध्ये पाव चमचा सोडा टाकला की लगेच गॅस बंद करायचा, कारण सोड्याची आणि लिंबाची खूप जास्त पटकन रिॲक्शन होते आणि पटकन त्याची काय होतं बबल्स तयार होतात. त्यामुळे काय करायचं की लगेच गॅस बंद करायचा आणि चमच्याने ढवळून घ्यायचं, म्हणजे पटकन ते खाली जातं मिश्रण आणि त्याचे जे बबल्स आहेत ते कमी होतात. त्यानंतर यामध्ये एक शॅम्पूचं पॅकेट फोडून असं टाकायचं आहे, म्हणजे 1 रुपयावालं शॅम्पूचं पॅकेट कोणतंही असेल ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे हेड अँड शोल्डरचं होतं म्हणून मी ते वापरले, कोणतंही वापरू शकता. त्यानंतर हे जे तयार झालेलं लिक्विड आहे ते कुठल्याही बाटलीत भरून ठेवा. वर्षभर तुम्हाला वापरता येईल किंवा महिनाभर वापरता येईल. नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा सोल्युशन बनवा आणि घरातली भांडी स्वच्छ करा. आजच्या व्हिडिओमधली तुम्हाला कुठली टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.